श्लोक 23. यत्र काले त्वनावृत्तिमावृत्तिंचैव योगिनः प्रयातायान्ति तं कालं वक्ष्यामि भरतर्षभ. अर्थ, हे भरतश्रेष्ठ अर्जुना, ज्या समयी प्रयाण केल्यास योगी लोक परत येत नाहीत किंवा परत येतात तो समय मी तुला सांगत आहे. विवरण: योगी लोकांनी कोणत्या वेळी आपला देह ठेवला असता त्यांना मोक्ष मिळतो आणि केव्हा मृत्यू आला असता त्यांना पुनर्जन्म घ्यावा लागतो ते भगवंत इथे सांगत आहेत. अनावृत्ती म्हणजे पुन्हा जन्माला न येण्याची स्थिती, आवृत्ती म्हणजे पुन्हा जन्माला येण्याची स्थिती. हे दोन्ही काल योग्याचेसाठी सांगितलेले आहेत. सामान्य माणसे कर्मफलांनी बांधलेली असतात, त्यामुळे त्यांना केव्हाही मरण आले तरी पुनर्जन्म हा घ्यावाच लागणार असतो. पण जो योगी परमात्म्याशी मिलन पावलेला आहे त्याचे बाबतीत काळाचा परिणाम कसा होतो ते पुढील 2 श्लोकात भगवंत सांगणार आहेत. अनावृत्तीम आवृत्तीम याचे तात्पर्य असे आहे की ज्ञान असलेले पुरुषच अनावृत्तीत जातात आणि आवृत्ती म्हणजे ज्यांचे ज्ञान आवृत्त म्हणजे झाकलेले आहे, जे सांसारिक भोग व पदार्थ याविषयी आसक्ती, कामना, ममता ठेवणारे आहेत, ते आपल्या स्वरूपापासून विमुख झालेले असतात. ते आवृत्तीचे मार्गाने म्हणजेच पुनर्जन्माचे मार्गाने परत फिरत राहतात. काही योग्यांचे बाबतीत मात्र अंतःकरणात आंशिक, अगदी थोडीशीच किंवा अगदी अल्पशी अशी वासना शिल्लक राहिलेली असते. ते अंतकाळी साधनेपासून विचलित होतात. त्यांना विविध प्रकारच्या पुण्यकारी भोगभूमीवर जाऊन पुन्हा जन्म घ्यावा लागतो. मात्र जे ज्ञानी व विवेक संपन्न पुरुष निष्काम भावाने आपली साधना करीत असतात ते प्रकाशाचे म्हणजे विवेकाचे मार्गाने जाऊन पुनरावृत्तीपासून मुक्त होतात. या मार्गात ज्ञान, चैतन्य, प्रकाश या गोष्टी अंतकाळी फार महत्त्वाच्या सांगितलेल्या आहेत आणि याचा सविस्तर विचार पुढील श्लोकात केलेला आहे. थोडक्यात, परिवर्तनशील प्रकृतीशी जो संबंध ठेवतो त्याला पुन्हा परत यावे लागते व जो या परिवर्तनशील प्रकृतीपासून विमुख होऊन राहतो त्याला पुन्हा यावे लागत नाही, असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. इथे आपण थांबूया.